आयोजक माझे मित्र बंधू संदीप साळुंके यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। अतिशय नेत्रदीपक असा कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केलाय। सर्वप्रथम आपण संदीप साळुंके यांचं कौतुक करूया, टाळ्या वाजवून तुम्ही त्यांचं कौतुक करायचंय। जे फार कमी बोलतात, जे या सगळ्या प्रवाहात फार कमी असतात, अशा अनेक शाखा अध्यक्ष आहेत की जे राजसाहेब आले पक्षाचं काम वाटत करत असतात, पण रोज त्यांना आमच्या संपर्कात येणं कठीण असतं किंवा शक्य नसतं त्यांच्या कामात। अशा लोकांकडनं मला जास्त अपेक्षा आहे की तुम्ही पुढे येऊन जर बोलला तर एक वेगळी बाजू कळेल। म्हणजे मी रोज जाते शाखेत, मला आवडतं, म्हणजे शाखा हेच माझं घर, मला स्वतःला घर नाहीये, मला स्वतःला घर नाहीये। मी सहज बोललेले सभाध्यक्षांना तेव्हा ते म्हणाले हेच तुझं घर आहे, तू रोज येते सिद्धे तर हेच तुझं घर आहे। शाखा माझं घर हे बोलायला खूप मोठं काळीज लागतं। मुसलमान व्यक्तीसाठी असं करू शकतो ही आमची कधीच म्हणजे अपेक्षा नव्हती, पण ते आम्ही जागोजागी केलं। आपण सगळेच टॅक्स भरतो, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्स। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक असतं की आपण जो टॅक्स भरतो तो आपण म्हणजे आपल्यासाठीच यूज करतो सरकार। तर सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी मी तर मानतो, शिक्षण आणि आरोग्य, त्यानंतर बाकीच्या। तर या गोष्टी जे आपण टॅक्स भरतो ते आपण अजिबातच यूज करत नाही, शैक्षणिक वर्ग। तर तो एक मुद्दा आपण उचलून धरू शकतो आणि आपण त्या रीतीने एक जर कॅम्पेन चालू केलं तर भरपूर एक शैक्षणिक वर्ग आपल्याकडे वळेल आणि आपला पक्षवाढीला सुद्धा त्याची खूप मदत होईल। एवढं टाइम्स ऑफ इंडियाची जर फ्रंट पेज आहे त्याला अर्थ काहीतरी त्याच्यात वेगळं असलं पाहिजे। तो या गोष्टींचा, या मोबाईलचा आपल्याकडनं वापर झाला पाहिजे आणि वापर होताना टॅक्स या विषयावर खूप चांगले हे आहेत ते पहा। ध्रुव लाठी म्हणून एक यूट्यूबर आहे, कृपया त्याचे व्हिडिओ पहा। त्याचे सगळे व्हिडिओ हे देशाच्या हिताचे किती आहेत आणि कुठल्या स्कीम, येणाऱ्या स्कीम या देशाच्या विरोधातल्या आहेत याच्यावर तो बोलतो। जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा